माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे, ज्या गोष्टीच्या मदतीने मी काहीही करू शकतो. तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. झोपेत देखील तो काहीतरी विचित्र गोष्टी बडबडत होता. कितीतरी पिढ्यांची मेहनत आहे, तेव्हा कुठे जाऊन आम्हाला ही गोष्ट मिळाली आहे, असं काहीतरी तो म्हणाला. 3 पिढ्यापूर्वी आमच्याकडे असलेली ती चमत्कारिक वस्तू एका मूर्ख माणसाच्या चुकीमुळे उद्ध्वस्त आणि बर्बाद झाली. तेव्हापासून आम्ही त्या गोष्टीचा शोध घेत घेत आता इथपर्यंत पोहोचलोय. अखेर ती गोष्ट मी मिळवलीच, असं तो काहीतरी म्हणाला. आणि मला हळूहळू समजायला लागलं की दारूच्या नशेत माणूस जे बोलतो ते खरं असतं आणि नक्की त्याने कोणती तरी काळी जादू किंवा अघोरी विद्या केली असणार. ती रात्र मी पूर्णपणे विचार करण्यातच घालवली. दुसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला आणि पुन्हा भेटू असं म्हणून इथून निघून गेला. मग मी विजयकांतशी संपर्क केला. विजयकांतबरोबर माझं रोज रात्री फोनवर बोलणं होऊ लागलं. विजयकांतला देखील तोच संशय होता जो मला होता. विजयकांत देखील श्रीमंत व्हायची इच्छा होती. आणि इतकंच नाही, विजयकांत त्या माणसाच्या म्हणजेच त्याच्या मालकाचा कितीतरी दिवसांपासून पाठलाग करत होता. दर 6 महिन्यानंतर येणाऱ्या अमावास्येच्या रात्री तो माणूस रात्रीच्या अंधारात कुठेतरी जायचा. कसला तरी गुप्त असा विधी तो करायचा. हे विजयकांतने सांगितलं होतं, पण तो नक्की काय करतो हे विजयकांतला देखील माहिती नव्हतं. 1.5 वर्षात 3 वेळा असं झालेलं की त्या रात्री हा माणूस घरातून मध्यरात्री बाहेर निघायचा. विजयकांत हळूच त्याचा पाठलाग करत त्याच्या मागावर असायचा. पण काहीतरी घडायचं की विजयकांत नंतर रस्ता भटकायचा. त्याला त्याच्या मागे जाता यायचं नाही. हे का व्हायचं ते कळलं नाही, पण तसं झालं होतं. अशातच मग विजयकांतला मी गोव्याला बोलावलं, कारण या गोष्टीवर विजयकांतने देखील आता खूप अभ्यास केला होता. विजयकांतला मी गोव्याला बोलावलं आणि काही दिवसातच तो गोव्याला आला. काही दिवसांची सुट्टी घेऊन. थांबलास का? बोलत राहा पुढे. काय झालं? थांबलास का? बोलत राहा पुढे. काय झालं? राजनी त्याला विचारलं. विजयकांत त्याच्यासोबत काही पुस्तक घेऊन आला होता, मोठमोठाले ग्रंथ. मी विचारलं, हे तू कुठून आणलेस? त्यावर विजयकांतने आधी काही सांगितलं नाही, पण नंतर त्याने मला सांगितलं की हे ग्रंथ त्यांनी त्याच्याच मालकाकडून म्हणजे त्या म्हाताऱ्याकडून आणले आहेत. त्याच्या घरातून त्याने चोरून ते ग्रंथ आणले आहेत. या ग्रंथात जे काही आहे ते लवकरात लवकर आपल्याला समजून घ्यायचं आहे, कारण ते ग्रंथ त्याला परत तिथेच ठेवायचे होते जिथनं त्याने ते आणले होते. त्या ग्रंथावर विजयकांतने खूप अभ्यास केला होता, पण तरीसुद्धा तो सगळं काही मला सांगत नव्हता. त्याने सर्वात आधी तर मला ही खोली बनवायला सांगितली. या खोली सगळं काही काळ्या रंगात असायला हवं. मध्यभागी एक आकृती स्वतःच्या हाताने रेखाटायची. ती आकृती देखील त्याने मला दाखवली होती. त्या ग्रंथात ती आकृती होती. आमच्यात एक करार झाला होता, त्या म्हाताऱ्याकडे जे काही मिळेल त्या दोघात आम्ही बरोबरीचे भागीदार असू. त्या पुस्तकात लिहिलेला विधी करण्यासाठी स्थान मी माझ्या घरी तयार करणार आणि म्हातारा काय करतोय तो विधी पूर्णपणे समजून घेऊन त्या गोष्टीची सगळी माहिती विजयकांत काढणार, असं आमचं ठरलं होतं. ती वस्तू आहे काय हेच माहीत नव्हतं. त्यामुळे आता त्याच्यासमोर पहिला चॅलेंज हा होता की एकतर गेल्या 3 वेळा जी चूक झाली ती त्याला परत करायची नव्हती. यावेळी त्याला म्हातारा नक्की काय करतो आणि कुठे जातो ते नीट बघून घ्यायचं होतं आणि मगच तो हे करू शकणार होता. मला भेटून झाल्यानंतर तो इथून निघून गेला. त्याने सांगितल्यानुसार मी ही खोली बनवली. 2-3 दिवसानंतरच परत ती अमावास्या होती. तो त्या रात्री परत एकदा त्या म्हाताऱ्याचा पाठलाग करत गेला होता आणि यावेळी त्याला यश आलं होतं. यावेळी त्याने तो सर्व विधी व्यवस्थितरित्या बघितलेला होता. तो परत मला भेटायला गोव्याला आलेला. यावेळी त्याने ती खोली वगैरे व्यवस्थित बघितली. सुरुवातीला त्याने मला पूर्ण गोष्ट सांगितलीच नाही. म्हाताऱ्याकडे एक लाकडी पेटी आहे
ती घेऊन तो कुठेतरी जातो. पुण्यापासून खूप लांब जंगलात कुठेतरी तो एक वाडा आहे. त्या वाड्याजवळ म्हातारा जातो. त्याच्या गाडीतून ती पेटी बाहेर काढून आतमध्ये जातो. पेटीमधून एक माणूस बाहेर येतो. त्या माणसाला काहीतरी भक्ष्य द्यावं लागतं. मनुष्यबळी. एखादा गरीब निराधार व्यक्ती शोधायचा, त्याला काही करून बेशुद्ध करायचं आणि त्या जागेपर्यंत घेऊन जायचं आणि मग त्या पेटीतल्या माणसासमोर सोडून द्यायचं, असं त्याने मला सांगितलं होतं. हे सगळे म्हाताऱ्याने केलेलं होतं. ते झालं की म्हातारा परत निघून येतो. इतक्या सहज शब्दात त्याने तो विधी मला सांगितला होता. त्या लाकडी पेटीतून बाहेर येणारा माणूस कसा दिसतो याचं वरवर वर्णन त्यांनी केलं होतं. सूट पॅन्ट बूट्समध्ये तो माणूस असतो एवढं सांगितलं होतं. यावर मी देखील विश्वास ठेवला. मला विजयकांतवर पूर्ण विश्वास होता. तो मला धोका देणार नाही हे देखील मला माहिती होतं. अशातच परत 6 महिने निघून गेले. मी त्याने सांगितलेला तो विधी घरात करायला सुरुवात केली. त्याचा मला थोडाफार फायदा दिसूही लागला होता. खरंच तो फायदा त्या विधीमुळे झालेला की नाही हे सांगता येणार नव्हतं, पण मला माहिती होतं जोवर ती लाकडी पेटी माझ्याकडे नाही तोपर्यंत या सगळ्याचा काही फार उपयोग होणार नाही. आणि अशातच 6 महिने उलटून गेले. आता ती अमावस्या 2-3 दिवसांवर राहिली होती. विजयकांतने माझा फोन उचलणं बंद केलं. एके दिवशी मी त्याच्या ऑफिसच्या नंबरवर फोन लावला आणि तेव्हा त्याला विचारलं की अरे तू माझे फोन का टाळतोयस. त्यावर त्याने मला नीट उत्तर दिलं नाही. आमचा थोडा वाद झाला आणि त्यातच तो म्हणाला की म्हातारा खूप आजारी आहे. तो यावेळी विधी करायला जाईल असं वाटत नाही. त्यामुळे कदाचित यावेळी तो विधी होणार नाही. आता परत आपल्याला 6 महिने वाट पाहावी लागेल, कारण म्हाताऱ्याने ती लाकडी पेटी नक्की कुठे ठेवली आहे याबद्दल कोणतीही कल्पना मला नाही, असं तो म्हणाला. मला थोडासा संशय आला होता. हा असं का वागतोय याच्या मनात नक्कीच लालसा निर्माण झाली आहे. नेमकं त्याचवेळी माझ्या बायकोला कॅन्सर डिटेक्ट झालेला. पुढचे 2-3 दिवस आम्ही तिच्या टेस्ट आणि डॉक्टरांची तपासणी यात व्यस्त होऊन गेलो आणि अचानक 4थ्या दिवशी सकाळी फोन आला की विजयकांत बेपत्ता झालाय. मला धक्का बसला. कसाही असला तरी माझा मित्र होता, पण माझ्या लक्षात आलं की या अघोरी गोष्टीचा पाठलाग करतानाच कदाचित म्हाताऱ्याने ज्याचा काटा काढला असेल किंवा मग त्या पेटीमध्ये जे काही भयानक असं आहे त्या गोष्टीने विजयकांतचा जीव घेतला आहे असं माझ्या लक्षात आलं आणि मी इथे जो विधी करत होतो तो बंद केला. त्यानंतर मी ती खोली सहसा उघडायचो नाही, पण कधीकधी असं वाटायचं की परत एकदा सुरुवात करावी, परत त्या गोष्टीचा शोध घ्यावा. अशातच 1.5 महिन्यानंतर मला फादर फर्नांडिस यांच्या चर्चमधून फोन आला. माझ्या बायकोचा गर्भपात झाला होता. ती परत कधी आई होऊ शकणार नव्हती. कॅन्सरमधून तिची तब्येत आता थोडी सुधारत होती आणि अशातच तिला जगण्यासाठी उमेद मिळणं गरजेचं होतं. आम्हाला काही माहिती नव्हतं. त्याचा फोन आला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे गेलो. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की 2 दिवसापूर्वी आमच्या चर्चच्या दाराशी एक लहान बाळ कोणीतरी सोडून गेले आणि त्या बाळाच्या अंगावर जो स्वेटर होता त्या स्वेटरमध्ये एक व्हिजिटिंग कार्ड होतं जे माझं होतं. त्या बाळाची जबाबदारी आम्ही घेतली आणि पुढे तिचं नाव शर्मिला ठेवलं. पुढे त्या म्हाताऱ्याचं काय झालं जो तुमच्या दोघांमध्ये समान धागा होता, त्याची आणि तुझी परत भेट झाली का कधी? राजने विचारलं. नाही, त्याच्याबद्दल मी परत कधीच काही ऐकलं नाही. शर्मिला आली. हळूहळू ती मोठी होऊ लागली. ती 12-15 वर्षाची झाली आणि एक दिवस तिने अचानक विचित्र वागायला सुरुवात केली. रात्री बेरात्री ती ओरडत उठायची. 2 दिवस तिला ताप भरला. त्या तापातून ती बरी झाली आणि अचानक मला म्हणाली की मला पेंटिंग करायचंय. मी तिला पेंटिंगचं सामान आणून दिलं आणि तिने पहिली 2 चित्र जी काढली ती चित्र तुझ्या समोर आहेत. तीच आकृती विजयकांतने मला त्या पुस्तकातून दाखवली होती आणि तोच कोट
आणि पॅन्टवाला व्यक्ती ज्याचं वर्णन विजयकांत करायचा. माझं डोकं सुन्न झालं. परत मला त्या अघोरी गोष्टीकडे जायचं नव्हतं. पण म्हणतात ना, नकारात्मक शक्ती एकदा तुमच्या आयुष्यात आल्या की त्या परत जात नाहीत. माझंही तसंच झालं. शर्मिलाचं पेंटिंग जरी मी बंद केलं, पण माझ्या डोक्यातून त्या गोष्टी कधी गेल्याच नाहीत. आजही अमावस्येच्या दिवशी मला खूप त्रास होतो. मी या खोलीकडे खेचला जातो. कसा ते माहीत नाही. माझ्या मेंदूवरही परिणाम झालाय. आता मी तुझ्याशी अगदी व्यवस्थितपणे बोलतोय, पण त्या रात्री कोणीतरी माझ्या बंगल्यात घुसताना मला दिसलं आणि जणू काही माझ्या डोक्यात कुठला तरी सैतान घुसला. मी त्याला बेशुद्ध करून इथे आणलं. पहिला तर त्याचा एक डोळा फोडला आणि त्याला इथे बांधून ठेवलं. ती गोष्ट होते ना होते की 2 दिवसानंतर परत दुसरा माणूस या बंगल्यात घुसायचा प्रयत्न करू लागला आणि मग मी त्यालाही कैद केलं. हे सगळं मी नाही केलं. माझ्या डोक्यात बसलेल्या त्या सैतानी शक्तीने करून घेतलं. तो विचित्रपणे स्मित हास्य करत बोलत होता. मला एक सांग, तुला माहिती आहे का ती जागा जिथं तो म्हातारा जायचा दर अमावस्येला? राजने विचारलं. नाही ना, पुण्याच्या जवळ असलेल्या जंगलात कुठेतरी ती जागा आहे आणि कोतवाल तिथं जायचा, एवढंच मला माहिती होतं. पण या विजयकांतला सगळं माहीत असूनही मला काहीच सांगितलं नाही. तो मेला सुद्धा अशा पद्धतीने की त्याचा काहीच पत्ता लागला नाही. मी सगळं काही बंद केलं, पण तरीसुद्धा असं वाटतं की वेड लागलंय मला वेड लागलंय. असं का वाटतं कधी कधी? ते बघ, ती सांगितलं होतं तिला बेडवरून उठू नको, तरी उठून आलीच. इथं कोपऱ्याकडे बघत तो एकटाच हसत बडबडू लागला. पण तिथं कोणीच नव्हतं. 1 मिनिट, काय नाव घेतलंस तू? कोतवाल, राजने विचारलं. हो, कोतवाल. पूर्ण नाव होतं धरमपाल कोतवाल, शेखर म्हणाला. ते नाव ऐकून राज चक्रावून गेला. हॅलो सुरेंद्र, सॉरी, थोडा त्रास देतोय, राज म्हणाला. बोला ना, सुरेंद्र म्हणाला. ज्या बंगल्यावर तुम्ही आता ॲम्ब्युलन्स पाठवली होती त्याच बंगल्यात आता पोलिसांना पाठवा. इथे एक मृतदेह आहे, एका स्त्रीचा अर्धवट सडलेला. तिचा खून वगैरे झालेला नाही. कॅन्सरनी तिचा मृत्यू झाला आहे. पण तिचा नवरा पूर्णपणे विकृत आणि मनोरुग्ण असल्याने त्यांनी त्या मृतदेहाचा अंत्यविधीच केला नाही. पोलिसांना तिथं जायला सांगा. त्या माणसाला मी त्याच खोलीत बांधून ठेवलंय. तो जखमी आहे. यात माझं नाव कुठे येऊ देऊ नये. फक्त एवढंच बघा, त्याला देखील उपचाराची गरज आहे. दीपकने तुम्हाला सांगितलं असेल, 2 डिटेक्टिव्ह बेपत्ता झाले होते. त्या दोघांना त्याच माणसाने स्वतःच्या बंगल्यात कैद केलं होतं. मगाशी मी त्यांनाच ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. त्याच्यावर नंतर जी केस चालायची ती चालेल, पण आता हे महत्त्वाचं आहे, राज म्हणाला. काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेतो, सुरेंद्र म्हणाला आणि राजने फोन ठेवून दिला. रात्रीचे 11 वाजलेले. राज आता तिथून थेट हॉटेलवर आला. हॉटेलच्या रूममध्ये येत त्याने पहिली तर दारूची बाटली उघडली. दारूचे 2 पेग त्याने रिचवले. तो सगळे धागे आता एकत्र करून जोडायचा प्रयत्न करू लागला. धरमपाल कोतवाल हा माणूस सगळीकडेच कॉमन आहे. फादर बिशपने सांगितलं होतं की थॉमसला धरमपाल नावाच्या माणसाचं पत्र आलं होतं. तोच इनामदारांच्या त्या रहस्याचा पाठपुरावा करत होता आणि थॉमस त्यात त्याची मदत करत होता. शर्मिलाच्या बापाला म्हणजे शेखर जरीवाल चेंबर ऑफ कॉमर्सच्या मीटिंगमध्ये भेटलेला धरमपाल कोतवालच. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थॉमसच्या बिझनेसमध्ये त्याचा मुंबईचा एक पार्टनर होता, तो देखील धरमपाल कोतवालच. हा धरमपाल कोतवाल सगळ्यांच्याच आयुष्यात येऊन गेला आहे. आता मला हळूहळू ही सगळी साखळी लक्षात येत आहे. घटना कशा घडल्या, कोण कधी कुठून कसं कोणाला भेटलं, या गोष्टी आता मला हळूहळू उमगत आहेत. हळूहळू माझ्या सगळं काही लक्षात येते. सुरुवातीपासून सुरू करू. सगळ्यात पहिलं ते कॉफीन वापरणारा व्यक्ती म्हणजे इनामदार आणि इनामदार यांचा तो वाडा. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. इनामदारांनी नवीन ड्रायव्हर ठेवला. त्याचं नाव थॉमस.
इनामदारांच्या सोळकीतला धरमपाल कोतवाल त्यांना कधीतरी भेटायला आला आणि योगायोगाने त्याची आणि थॉमसची बऱ्यापैकी ओळख झाली. थॉमसला त्याने पैशाचं आमिष दिलं आणि इनामदारांवर नजर ठेवायला सांगितली. इनामदार दर 6 महिन्यानंतर येणाऱ्या अमावस्येच्या रात्री एकटेच कुठेतरी जातात हे कोतवालला ठाऊक होतंच. थॉमसला त्यांनी त्यांचा पाठलाग करायला सांगितला आणि थॉमसने त्याचं काम व्यवस्थित केलं. थॉमसला कळून चुकलं की हा कॉफिन त्याने धरमपालला देण्याऐवजी जर स्वतः हस्तगत केला तो कॉफिन त्याचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो आणि त्याने तसंच केलं. फादर बिशपने सांगितलं होतं की त्या रात्री जेव्हा थॉमस घरी परतला तेव्हा त्याने अंगावर असलेले रक्ताने माखलेले कपडे एका गाठोड्यात भरून खोलीच्या कोपऱ्यात टाकले होते. म्हणजे त्याने इनामदारांचा खून केला होता आणि तो कॉफिन कुठेतरी सुरक्षित जागी लपवून ठेवला होता जिथे तो धरमपालला मिळणार नाही. धरमपालला कदाचित त्यांनी त्या रात्री काय घडलं ते नीट सांगितलं नसावं. मग पुढे थॉमसची नोकरी सोडून तो कॉफिन घेऊन गोव्याला आला. गोव्याला आल्यावर त्याचं नशीब फळफळलं. अगदी काही दिवसातच तो गोव्यातला खूप पैसेवाला माणूस झाला वगैरे वगैरे. आणि अशातच कदाचित धरमपाल कोतवालला या गोष्टीची खबर मिळाली. तो गोव्याला आला असेल. थॉमस बरोबर त्याने मैत्री केली असेल पण त्याचा उद्देश वेगळाच होता. त्याला कळलं होतं थॉमसने दगा दिला होता. तो कॉफिन थॉमसकडेच होता हे त्याला ठाऊक होतं. थॉमस बरोबर त्याने बिझनेसही सुरू केला कारण धरमपाल तसा आधीपासूनच पैसेवाला माणूस हे बिशपच्या बोलण्यातून जाणवलं होतं. आता इथे खरा ट्विस्ट आहे. धरमपाल कोतवालने त्या रात्री कदाचित थॉमसचा काटा काढला असेल आणि तो काटा त्याने अशा पद्धतीने काढला की थॉमस त्या कॉफिनमध्ये अडकून बसला कायमचा. थॉमसचं काय झालं कोणालाच कळलं नाही आणि मग तो कॉफिन धरमपालकडे आला. धरमपाल आणि शेखर जरीवालचं जे बोलणं झालं होतं आणि जे बोलणं शेखरने मगाशी मला सांगितलं त्यात धरमपाल म्हणाला होता की त्याने आणि त्याच्या कितीतरी पिढ्यांनी या गोष्टीचा शोध घेण्यात खूप वेळ आणि पैसा घालवला. त्याच्या कुठल्या तरी पूर्वजाच्या मूर्खपणामुळे कित्येक पिढ्याच्या पूर्वी ती गोष्ट त्यांच्या हातून गेली होती. म्हणजे या गोष्टीवर त्याचा आणि त्याच्या पूर्ण पूर्वजांचा खूप चांगला अभ्यास होता. त्याच्याकडे ते पुस्तक देखील होती जी पुस्तक विजयकांतने गुपचूप चोरून शेखरला दाखवली होती. तर आता तो कॉफिन धरमपाल कोतवालकडे आला होता. त्या कॉफिनचा वापर त्यांनी सुरू केला होता. नरबळी देणं त्याने सुरू केलं होतं. 1975 पासून ते 1995 पर्यंत तो कॉफिन धरमपाल कोतवालकडे होता. आता 1992-93च्या आसपास तो कॉफिन धरमपाल कोतवालकडून हस्तगत करायचा आणखी एक प्रयत्न झाला. तो प्रयत्न विजयकांतने केला. शेखरला त्याने अंधारात ठेवलं आणि स्वतःच तो कॉफिन हस्तगत करण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला असावा ज्यात त्याचा जीव गेला आणि कॉफिन धरमपाल कोतवालकडेच राहिला. आता आणखी 2-3 वर्ष गेली. 1995 सालच्या एका पावसाळ्या रात्री धरमपालची भेट रसिकशी झाली. धरमपालला कळून चुकलं होतं की आपलं आता काही खरं नाही. आपणही थॉमससारखेच या कॉफिनमध्ये अडकून पडू. थॉमसला मुक्ती मिळेल आणि आपण अडकू. पण तसं काही होण्याआधी त्याने मला संपवला आणि या फेऱ्यात रसिकशहा अडकला आणि आता रसिकशहा त्या कॉफिनमध्ये आहे आणि मी या कॉफिनचा मालक आहे अशी ही पूर्ण साखळी आहे. आता यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनामदाराचा तो जंगलातला वाडा. सगळं त्या वाड्यातच आहे. त्या वाड्यातूनच सगळं काही सुरू झालं आहे हे आता पूर्णपणे माझ्या लक्षात आलंय. मला जी माहिती मिळेल ती त्या वाड्यातच मिळणार. मला आता लवकरात लवकर पुण्याला जावं लागेल आणि दिवसा उजेडी मला तिथं जावं लागेल कारण रात्रीच्या अंधारात तिथे जाणं म्हणजे साक्षात मृत्यूच्या जबड्यात जाण्यासारखं आहे. ती वास्तू मेंदूशी खेळते, मेंदूवर ताबा मिळवते
तरी यात सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. एक म्हणजे मला दिसणारा तो माणूस आणि ती गर्भवती स्त्री. कारण रात्रीच्या अंधारात तिथे जाणं म्हणजे साक्षात मृत्यूच्या जबड्यात जाण्यासारखं आहे. ती वास्तू मेंदूशी खेळते, मेंदूवर ताबा मिळवते. तरीही यात सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. एक म्हणजे मला दिसणारा तो माणूस आणि ती गर्भवती स्त्री. नक्की ते दोघं कोण होते आणि शर्मिलाचा नक्की या सगळ्याशी काय संबंध? राज विचारात पडला. त्याचे आणखी 2 पेग झाले होते आणि त्यातच त्याला झोप लागली. बराच वेळ तसाच गेला. मध्यरात्र झाली होती. तो गाढ झोपेत होता आणि अचानक त्याचा फोन वाजला. फोनची ती कर्कश रिंगटोन आज जरा जास्तच मोठ्याने वाजत होती. हळूहळू त्याला जाग यायला लागली. डोळे चोळत त्याने बाजूला ठेवलेल्या टेबलवरचा तो मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवर प्रायव्हेट नंबर असं स्क्रीनवर झळकत होतं. त्याने फोन उचलला. हॅलो, कोण बोलतंय? राजने विचारलं. समोरून कोणीच काही बोलत नव्हतं. अगदी स्मशान शांतता. हॅलो, कोण आहे? राजने विचारलं. कधी येणार आहेस तू परत? आम्ही दोघं वाट पाहतोय तुझी. समोरून त्याला त्याच्याच आईचा आवाज ऐकू आला. राजच्या अंगावर सरसरून काटा आला. पण हा काटा भीतीचा नव्हता, आनंद होता की अचंबित झाल्यासारखं वाटत होतं. त्याचं त्यालाही कळत नव्हतं. आई तू? हो रे, कधी येशील सांग ना. आई मी येतो लवकरच, तो म्हणाला. लवकर ये, आम्ही वाट पाहतोय. मागून बाबांचा आवाज त्याला ऐकू आला. हॅलो बाबा, मी येतोय, लवकर ये राज. आता त्याच्या बाबांचा आवाज त्याला फोनमधून तर ऐकू आलाच, पण त्याच्याच मागे उभं राहून जणू ते बोलत होते असा आभास त्याला झाला. राजनी दचकून मागे पाहिलं आणि त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. पलंगाच्या मागेच 2 मानवी आकृत्या उभ्या होत्या. त्याच मानवी आकृत्या, तीच 2 जिवंत झालेली प्रेत, ज्यांना चेहराच नव्हता. होतं ते फक्त तोंड. तो गोठल्यासारखा त्यांना नुसता पाहत राहिला आणि त्याच धक्क्यात अचानक फोनचा तो कर्णकर्कश रिंगटोनचा ध्वनी त्याच्या कानांवर आदळला आणि तो दचकून जागा झाला. आजूबाजूला त्याने बघितलं. सकाळ झाली होती. पक्ष्यांचा किलबिल ऐकू येत होता आणि त्यातच फोन वाजत होता. स्क्रीनवर आसावरीचा नंबर दिसत होता. हॅलो, राजने फोन उचलला. कुठे आहेस तू? काल संध्याकाळी शेवटचा फोन केलास. त्यानंतर म्हणाला होतास की रात्री येऊन फोन करीन, पण तुझा फोनच आला नाही. परत कधी येणार आहेस? आसावरीने विचारलं. 1 तासाभरात निघतोय. संध्याकाळच्या आधी पोहोचेल. संध्याकाळच्या आधी पोहोचलेला असेन, राज म्हणाला. 1 तासाभरात आवरून तो आता गोव्यावरून निघाला. गोवा सिटीच्या बाहेर त्याची कार पोहोचली होती. गोवा सिटीची हद्द आता 10 किलोमीटर मागे राहिली होती आणि अचानक त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर शर्मिलाचा नंबर दिसत होता. त्याने पटकन फोन उचलला. हॅलो शर्मिला, बोल. राज, मी गोव्याला जाते आहे हे सांगायला फोन केला होता. एक वाईट बातमी आली आहे. माझ्या आईचं निधन झालंय. पण वाईट बातमी त्याहीपेक्षा वेगळी आहे. आईचं निधन होऊन 7-8 दिवस झाले होते. तिची डेड बॉडी घरातच पडून होती आणि वडील पूर्णपणे वेड लागल्यासारखे वागत आहेत. पोलीस त्यांना घेऊन गेलेत. त्यांना एका मेंटल असायलममध्ये आता तात्पुरतं ठेवण्यात आलेलं आहे. पोलिसांनी मला फोनवर असं सांगितलं की वडिलांनी 2 माणसांना घरात कैद करून ठेवलं होतं. त्या दोघांना खूप टॉर्चर केलं होतं. मला काहीच कळत नाहीये. खूप एकटं वाटतंय. तुला जमेल का माझ्यासोबत यायला? शर्मिला म्हणाली. ओह, सॉरी टू हिअर दॅट. खूपच वाईट झालं. खरं सांगू, माझ्या हातात असतं तर लगेच आलो असतो. पण सध्या मी दिल्लीला आलोय. माझ्या मित्राचे वडील वारले आहेत. त्यासाठी मी इथे आलो होतो. आता आम्ही त्यांच्या अंत्यविधीला चाललोय, राज म्हणाला. अच्छा, ठीक आहे, हरकत नाही. मी मॅनेज करेन. तू पुण्याला कधी येणार आहेस? तरी 3-4 दिवस लागतील मला परत यायला, राज म्हणाला. ठीक आहे, मी पण 2-3 दिवसात परत येईल. मग भेटू.
शर्मिला म्हणाली आणि तिने फोन ठेवून दिला. राजने फोन ठेवून दिला आणि आता तो पुण्याच्या दिशेला वेगाने निघाला. दुपारी 3:30 वाजता तो पुण्यात पोहोचला होता, पण तो बंगल्यावरून आता थेट तिथून मुळशीकडे रवाना झाला. आज काही करून त्याला वाड्यातली खोली दिवसा उजेडी नजरेखालून घालायची होती. तो आता वाट पाहू शकत नव्हता आणि वेळ घालवण्याचा तर प्रश्नच नव्हता. 4:45 वाजले होते. अंधार पडायला अजून 2-2.5 तास होते. वळणे फाट्यावरून त्याने गाडी उजवीकडे घेतली. आधी तो पूल, मग तो घाट आणि घाटातून उजवीकडे जाणारा जंगलातला तो रस्ता आता त्याने धरला. 4:15 वाजले होते. त्याची गाडी आता वाड्याच्या गेटच्या समोर येऊन थांबली होती.